चांगल्या सवयी. गुड मॉर्निंग क्लास. आज आपण चर्चा करणार आहोत की चांगल्या सवयींचं काय महत्त्व आहे आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो. कुणी मला एका चांगल्या सवयीचं उदाहरण देऊ शकेल का? गुड मॉर्निंग मिस. मला वाटतं की मम्मी पप्पांना कामात मदत करणे एक चांगली सवय आहे. यामुळे त्यांच्या बाबतचा सन्मान आणि जबाबदारी दिसते. शाबास, हे खूप चांगलं उदाहरण आहे. यामुळे फक्त त्यांच्या कामाचं ओझंच कमी होत नाही, तर आपल्याला रोजच्या कामांचा अनुभवही मिळतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण घराच्या कामात त्यांना मदत केली पाहिजे. चला आता आणखी एका सवयीबद्दल बोलूया. अशी एखादी सवय सांगू शकता का जी आपल्या शारीरिक आरोग्याशी संबंधित असेल? व्यायाम. मला वाटतं की दररोज व्यायाम करणे एक चांगली सवय आहे. यामुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. अगदी बरोबर. रोज व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. यामुळे आपले स्नायू बळकट होतात, सहनशक्ती वाढते आणि आपलं हृदय निरोगी राहतं. तर लक्षात ठेवा की रोज कुठली ना कुठली शारीरिक क्रिया तुम्ही नक्की करा. चला आता आणखी एका चांगल्या सवयीबद्दल बोलूया. तर कोण सांगेल आणखी एखादी चांगली सवय? आपले शरीर स्वच्छ ठेवणे. हे खूपच महत्त्वाचं आहे की दररोज चांगल्या प्रकारे आंघोळ करणे, दात घासणे आणि हात धुणे, जेणेकरून स्वच्छ आणि निरोगी राहू शकू. खूपच छान. शरीर स्वच्छ ठेवणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचं पालन करून आपण आजार पसरण्यापासून रोखू शकतो आणि चांगले आरोग्य टिकवून ठेवू शकतो. चला आता आपण इतरांसाठी चांगल्या सवयी विकसित करण्यावर थोडं लक्ष देऊया. कुणी याचं उदाहरण देऊ शकेल का? इतरांना दयाळूपणा दाखवणे एक चांगली सवय आहे. प्रत्येकाशी चांगलं वागणं ही चांगली सवय आहे. गरजवंतांची मदत आणि सहानुभूती आवश्यक आहे. अगदी बरोबर. एकमेकांची मदत केल्याने आपल्या जवळपासचं वातावरण चांगलं राहतं. इतरांना दयाळूपणा दाखवून आपण फक्त त्यांचा दिवसच चांगला करत नाही, तर एका आनंदी आणि समर्थ समाजाची सुद्धा रचना करतो. चला आता आपण बुद्धिमत्तेच्या सवयींवर बोलूया. एखादी अशी चांगली सवय सांगू शकाल का जी आपलं ज्ञान वाढवते? पुस्तके वाचणे. रोज पुस्तके वाचल्याने आपण नव्या गोष्टी शिकतो, आपल्या शब्दकोशात भर पडते आणि यामुळे आपली कल्पनाशक्तीही वाढते. अगदी बरोबर. वाचन ही एक चांगली सवय आहे जी आपल्यासाठी नव्या जगाची दारे उघडते आणि आपल्या कक्षा रुंदावते. यामुळे आपले संभाषण कौशल्य वाढते, रचनात्मक वाढते आणि विचार करण्याची क्षमता वाढते. चला आता आपण आपल्या आसपासच्या वातावरणाला फायदा पोहोचवणाऱ्या सवयींबद्दल बोलू. याबद्दल कोण सांगेल? आपले घर आणि आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवणे, आजार थांबवणे आणि एक आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छता खूप गरजेची आहे. अगदी बरोबर. आपलं घर आणि आसपासचं वातावरण स्वच्छ ठेवून आपण फक्त आपलं राहण्याचं ठिकाणच निरोगी बनवत नाही, तर आपल्या ग्रहाचीही काळजी घेतो, जे आपलं पहिलं घर आहे. हे महत्त्वाचं आहे की कचरा कुंडीतच टाकावा, संसाधनांचं संरक्षण करा आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांमध्ये भाग घ्या. थँक्यू मिस. मला आता या चांगल्या सवयींच्या पालनाचे महत्त्व लक्षात आलं आहे. खूपच छान मुलांनो. आपल्या चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. लक्षात ठेवा, चांगल्या सवयी चांगल्या आणि यशस्वी जीवनाची रचना करतात. चला तर मग या चांगल्या सवयी आपण आपल्या रोजच्या जीवनात सामील करूया. अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, म्हणून प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि नक्कीच सबस्क्राईब करा.